गडचिरोली जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर आळा बसवण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे। यातच कुरखेडा जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली आणि 22 आरोपींना ताब्यात घेतलं। या कारवाईत एकूण 71,85,330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ऐजाज शेख उर्फ कात्या हा काही व्यक्तींना जंगल परिसरात जुगार खेळताना दिसला। ही माहिती मिळताच पोलीस पथकानं तात्काळ घटनास्थळी धाड घातली। पोलिसांची चाहूल लागताच काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत 22 आरोपींना पकडलं। झडतीदरम्यान घटनास्थळावरून 2,75,200 रुपये रोख रक्कम, जुगाराचे पत्ते, 23 मोबाईल फोन्स, 13 चारचाक्या आणि 6 दुचाकी वाहनं जप्त करण्यात आली। सर्व मिळून मुद्देमालाची एकूण किंमत 71.85 लाखांपेक्षा अधिक असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ करत आहेत।